नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.6 इंटू द वाईल्ड. या पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण लेखकाबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. या पाठाचे लेखक आहेत किरण पुरंदरे. बॉर्न 1961 1961 त्यांचा जन्म झालेला आहे. आफ्टर बी.कॉम ही स्टडीड एन्व्हायरमेंटल स्टडीज ॲट जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलंड. की बी.कॉम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्कॉटलंड येथील जॉर्डन कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजचा अभ्यास केला. ही इज रेसिपियंट ऑफ साहित्य पुरस्कार. त्यांना साहित्य पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड अँड बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिवन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर हिज सखा नागझिरा. आणि त्यांना पुण्याच्या भाई माधव बागल अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांचं जे लिखाण आहे सखा नागझिरा या लिखाणाबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ही स्पेंट 400 days इनसाइड नागझिरा अँड नियर बाय फॉरेस्ट एरियाज अँड रोट दिस अवॉर्ड विनिंग बुक. लेखकांनी नागझिरा आणि त्यांच्या आजूबाजूच्या जंगल परिसरात 400 दिवस घालवले आणि हे जे अवॉर्ड विनिंग बुक आहे, जे साहित्य पुरस्कार प्राप्त पुस्तक आहे, ते लिहिले. दिस एक्सर्प्ट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम. हा जो उतारा घेण्यात आलेला आहे, हा उतारा त्यांच्या सखा नागझिरा या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, अ बर्ड वॉचर, अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. तर ते वाईल्ड लाईफमधील एक्सपर्ट आहेत, एक पक्षी निरीक्षक आहेत, त्याचबरोबर लेखकसुद्धा आहेत. आणि त्याचनंतर सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामधील ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन ते आहेत. ऑनररी या शब्दाचा अर्थ होतो द पोझिशन फॉर विच नो सॅलरी इज पेड. तर असं जे ज्याला मानद म्हणतो आपण, अशा पद्धतीने ते वाईल्ड लाईफ वॉर्डन आहेत महाराष्ट्रामध्ये. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्गवेद ऑर्गनायझेशन. ते निसर्गवेद संघटना याचे संस्थापक आहेत. विच वर्क्स फॉर नेचर कॉन्झर्वेशन अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा, नवेगाव, अ टायगर रिझर्व इन भंडारा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट्स. की ही जी संघटना आहे निसर्गवेद, ही निसर्गवेद संघटना ही निसर्ग संवर्धन, त्याचबरोबर तिथं असलेलं जे कम्युनिटी वर्क आहे, त्या नागझिराच्या आजूबाजूला असलेलं जे कम्युनिटी वर्क आहे, त्या समुद्रासाठी जे वर्क आहे ते करतं. त्याच्यानंतर जे नागझिरा नवेगाव हे जे वाघांसाठी असलेले जे अभयारण्य आहेत भंडारा आणि गोंदिया डिस्ट्रिक्टमधील, त्यांच्यासाठी काम करते. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमॉंग स्कूल गोईंग चिल्ड्रेन ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर त्यांनी किकाज बर्ड क्लबची स्थापना केली, जेणेकरून या बर्ड फार्मिंग हे पसरले जावं. विच इज व्हेरी पॉप्युलर अमॉंग स्कूल गोईंग चिल्ड्रेन ऑफ महाराष्ट्र. जी महाराष्ट्राच्या मधल्या शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये फार फेमस आहे. पार्ट 1. ॲज द नेम सजेस्ट, द एक्सर्प्ट इज ॲन अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर वेअर किरण पुरंदरे द सॉलिटरी ट्रॅव्हलर इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल्स ऑफ अंबरझरा. जसं नाव सांगितलेलं की इन टू द विल्ड, आणि पहिल्या पार्टचं नाव आहे लॉस्ट इन जंगल. की या नावाप्रमाणेच लेखकाचा हा एक अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. खरंच भन्नाट असा अनुभव लेखकाला या ठिकाणी मिळालेला आहे. लेखक
किरण पुरंदरे जे एकटे ट्रॅव्हलर्स आहेत, इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल्स ऑफ अंबरझरा, जे अंबरझऱ्याच्या जंगलामध्ये पूर्णतः हरवलेले आहेत. ही नरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. निवेदकानं असं निवेदन केलेलं आहे, लिहिलेलं आहे की तो कशा पद्धतीनं तिन्ही सांजेच्या वेळेस या जंगलात तो हरवला आणि त्यानंतर त्याला कशा भीतीदायक गडबड गोंधळ असलेल्या वातावरणाचा किंवा ज्याला गोंधळाची परिस्थिती असते अशा पद्धतीचा सामना करावा लागला. शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटरली मीन क्राईंग इन द विल्डरनेस. आता या ठिकाणी मदतीसाठी ओरडणे किंवा धावा करणे म्हणजेच गोंधळाच्या परिस्थितीत ओरडल्यासारखंच होतं ते. ही ऑल्सो गिव्ज अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड्स द पिटेझारी. आणि त्यानंतर त्यांनी विस्तृत असं वर्णनसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांनी पिटेझारी या गावचा रस्ता शोधला. पार्ट 2. दिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम CN ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया. हा पार्ट जो आहे सेकंड पार्ट हा लँड रोवर इंडिया यांच्या CN ट्रॅव्हलर मॅगझिनमध्ये पब्लिश झालेला एक तो परिच्छेद एक उतारा आहे. इट इज अबाउट शाज जंग. या सेकंड पार्टमध्ये शाज जंगबद्दल सांगितलेलं आहे. नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, की शाज जंग जो त्याच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, जंगली प्राणी पक्षी जंगली जीवन यांची फोटोग्राफी करणारा जो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे तो म्हणून ओळखला जातो. इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इन टू दिस वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. या उतार्यात आपल्याला त्यांनी कशा पद्धतीनं वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये म्हणजे ते उतरले, कसा त्यांनी त्यात प्रवेश मिळवला, कशी त्यांना त्याची आवड निर्माण झाली, का ते या क्षेत्रात आले, या सगळ्या गोष्टीबद्दल संक्षेपाने माहिती मिळते. द इन्साईट दॅट ही रिसिव्ड ड्युरिंग धिस जर्नी रिगार्डिंग द लॉस ऑफ हॅबिटॅट ऑफ दोज हिरोज ऑफ द जंगल अँड द जेन्युइन इफर्ट्स दॅट ही टूक बाय एस्टॅब्लिशिंग BCRTI for the conservation of forest by educating the local rural folks and providing them with a sound reliable source of income. त्याने या प्रवासादरम्यान जे जंगलाचे जे रिअल हिरोज आहेत त्यांचं वास्तव्य कशा पद्धतीनं लयाला गेलं आहे याबद्दल त्याला प्राप्त झालेले जे ज्ञान आहे, जी मर्मदृष्टी आहे, सूक्ष्मदृष्टी आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याने जे BCRTIची स्थापना करून जे अस्सल खरोखरचे प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मग याची स्थापना त्यांनी कशासाठी केली तर फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. त्यानं जंगलाचं जे संवर्धन आहे ते करण्यासाठी केलं. बाय एज्युकेटिंग द लोकल रुरल फोक्स, त्यानं लोकांना शिकवलं आणि लोकांना शिक्षण देऊन त्यांना शिकवून त्याने या जंगलाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. आणि त्याचबरोबर त्याने इथल्या ग्रामीण लोकांना शिकवलंच नाही, ज्ञानच दिलं नाही, तर त्याचबरोबर त्यांच्यासाठी एक विश्वसनीय असा सोर्स ऑफ इन्कम, उत्पन्नाचा स्रोत त्यांना उपलब्ध करून दिलं. चला तर मग वळूयात इन टू द विल्ड पार्ट फर्स्ट. लॉस्ट इन जंगल. पहिल्या पार्टचं नाव आहे लॉस्ट इन जंगल. पेज नंबर 56. द 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the zamba tree standing tall on the edge of अंबरझरा. की 8.5 तास या हाईडमध्ये लेखकाने व्यतीत केले होते. मग हाईड म्हणजे काय? हाईड मीन्स अ प्लेस बिल्ड टू लुक लाईक इट्स सराउंडिंग. की अशी जागा बांधणे की तयार करणे की ती आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगसारखी किंवा वातावरणासारखी दिसली पाहिजे.
तर अशा हाईडमध्ये 8.5 तास लेखकाने दिवसाचे जे घालवले त्याचं वर्णन तो असं करतो, वॉज ॲज फ्रुटफुल ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ अंबरझरा, की अंबरझऱ्याच्या किनाऱ्यावर कोपऱ्यावर असलेलं जे जांभा ट्री आहे त्या जांभा ट्रीसारखंच फ्रूटफुल हे 8.5 तास माझे गेलेले आहेत. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफॉना इन माय फील्ड नोट्स. बघा किती छान कन्सेप्ट वापरलेली आहे. बिफोर रॅपिंग अप माय डे, की माझा दिवस गुंडाळण्याच्या अगोदर. दिवस गुंडाळण्याच्या अगोदर म्हणजेच की हा जो दिवस आहे हा दिवस संपण्याच्या अगोदर असे शब्द वापरले गेले. बिफोर रॅपिंग अप माय डे, बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल, की या ठिकाणी जे नॅचरल वॉटर होल या शब्दाचा अर्थ आपण जर सर्च केला तर असं पाहायला मिळतं की उष्ण प्रदेशात ज्या गुरांना किंवा प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जी जागा असते ते असते वॉटर होल. या ठिकाणी नॅचरल वॉटर होल, की जे नैसर्गिक वॉटर होल तयार झालेले त्या ठिकाणी हा दिवस त्याचा संपवण्याच्या अगोदर लेखकाने काय केलं, आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफॉना इन माय फील्ड नोट्स. त्यांच्या ज्या फील्ड नोट्स होता, ज्या क्षेत्र अहवालाची ज्या नोंदी घेत असतात हे जे बर्ड वॉचर किंवा ज्याला आपण म्हणू शकतो वाईल्ड लाईफ एक्सपर्ट ज्या नोट्स घेत असतात त्या नोट्स त्यांनी घेतल्या. पण त्या कशाबद्दल नोट्स घेतल्या तर ॲव्हिफॉना हा एक शब्द वापरलेला आहे. ॲव्हिफॉना मीन्स वॉट, बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, की विशिष्ट प्रदेशातील पक्षी. हॅबिटॅट ऑर जिओलॉजिकल पिरियड, की विशिष्ट भौगोलिक प्रदेश, विशिष्ट भौगोलिक परिस्थिती किंवा त्या ठिकाणी असलेले वास्तव्य यामधील असलेले जे पक्षी आहेत तर त्यांना ॲव्हिफॉना या ठिकाणी संबोधलेलं आहे. तर त्या ॲव्हिफॉनाची फील्ड नोट्स त्यांनी आपल्या नोट्समध्ये त्याची एंट्री घेतलेली आहे. सिन्स आय वॉज अलोन, की लेखक या ठिकाणी एकटे होते. आय रश टू द पिटेझारी विलेज वेअर आय वॉज स्टेशन, की लेखकाने या पिटेझारी विलेजकडे जाण्याची घाई केली. आय कॅमोफ्लेज्ड द हाईड, टूक माय इसेन्शियल्स, केम आउट ऑफ द हाईड अँड स्ट्रेच आउट टू माय हार्ट्स कंटेंट. या ठिकाणी जो कॅमोफ्लेज्ड हा शब्द वापरलेला आहे त्या शब्दाचा अर्थ होतो डिस्गाइज्ड बाय कवरिंग इट टू मेक इट ब्लेंड इन विथ द सराउंडिंग्स, की त्याला त्या सराउंडिंग्समध्ये मिसळणे. टूक माय इसेन्शियल्स, त्यांनी त्याच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी घेतल्या. केम आउट ऑफ द हाईड, त्या हाईडच्या तो बाहेर आला. अँड स्ट्रेच्ड आउट टू माय हार्ट्स कंटेंट, आणि माझं मन ज्या ठिकाणी जाणार होतं, ज्या मनाला जे समाधान वाटले तशा पद्धतीने तो बाहेर आलेला आहे. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फॅमिलियर ट्रेल टू पिटेझारी. त्यानंतर लेखकाने त्यांची कॅमेरा बॅग उचलली आणि पिटेझारीच्या रस्त्याने ते निघाले. निगोशिएटिंग द वेब्ड लिव्ज ऑफ टीकूड अँड मोहा ट्रीज, ट्राईंग टू मेक मिनिमल साऊंड, आय वॉज ट्रीडिंग कॉशियसली अमॉंग द वूड्स, की टिकूड आणि मोहाच्या झाडाच्या पानांकडे, त्यांच्या ज्या जाळीदार पानांकडे ते निगोशिएट करत थोडं म्हणजे कमीत कमी साऊंड करण्याचा प्रयत्न करत ते समोर निघाले. आय वॉज ट्रीडिंग कॉशियसली अमॉंग द वूड्स, त्या जंगलामधून अत्यंत सावधपणे लेखक समोर जाण्याचा प्रयत्न करत होते. वॉकिंग अलोन इन जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपेनियन, की एखाद्या सहकार्यासोबत चालल्यापेक्षा एकटे चालणे, जंगलामध्ये एकटे चालणे हे फार धोकादायक असतं आणि त्यासाठी जास्त अलर्ट राहावं लागतं. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स, की लेखक म्हणतो की आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स, मी एखाद्या कोल्ह्याप्रमाणे या जंगलात एकटा होतो. फॉलोईंग द ट्रेल सायलेंटली, की त्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या पाऊलखुणांमधून ते हळूहळू त्या पायवाटेवरून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
वॉचिंग विथ वाईड ओपन आईज, आणि त्यांनी डोळे आपले उघडे ठेवलेले आणि उघड्या डोळ्यांनी ते सर्व काही बघत आहेत. माय इयर्स वेअर ग्रॅस्पिंग अ व्हेरायटी ऑफ साऊंड्स, की यांचे जे कान आहे या कानांना वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत आणि ते आवाज ते ग्राफ्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेन अ फॅमिलियर साऊंड स्टन मी, आणि अशातच एक ओळखीचा आवाज लेखकाला स्तब्ध करून गेला, आणि तो आवाज होता खॅक खॅक खॅको खॅक. इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल, की लंगूर माकडांचा एक प्रकार, त्यांचा जो अलार्म कॉल आहे की ते एकमेकांना सूचित करत होते. द लीडर ऑफ द गँग ऑफ लंगूर्स वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ हिअर फॉर लाईफ, की या गँगचा जो लीडर होता, बाकीच्या लंगुरांचा जो लीडर होता, तो एका उंच झाडावर बसलेला होता, आणि त्या उंच झाडावरून तो जीवनाच्या किंवा भीतीपुटी या बाकीच्या लंगुरांना सूचित करण्याचा प्रयत्न करत होता. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेजिंग द अलार्म कॉल्स, मग त्याचा आवाज ऐकून बाकीच्या लंगुरांनीसुद्धा एकमेकांना सूचित करण्याचा त्यासाठी ते आवाज काढत होते. द नेटवर्क ऑफ अलार्म्स कॉल्स वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ॲज द पेट्रिफाईड लंगूर्स speeded to the trees near and far and secured their places on tree tops. आता आपण पेज नंबर 57वर आलेलो आहोत. द नेटवर्क ऑफ अलार्म कॉल वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज, की त्यांचं जे नेटवर्क आहे ते एकमेकांना जी सूचना करायला लागले होते, तर हे नेटवर्क वाढायला लागलं, ते फार दूरपर्यंत गेलं, आणि ते खूप घाबरलेले होते. लंगूर फार घाबरलेले होते, त्यामुळं ते सैरावैरा इकडे तिकडे पळायला लागलेले. त्यानंतर झाडावर गेले ते, आणि झाडाच्या एकदम एकदम वरच्या ठिकाणी जाऊन ते बसण्याचा प्रयत्न करत होते, स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत होते. ऑल दिस अपहिवल वॉज क्रिएटेड बाय वन ॲनिमल्स प्रेझेन्स, अ लेपर्ड, की हा सगळा जो गोंधळ निर्माण झालेला होता, ही जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती, ही फक्त एका प्राण्याच्या उपस्थितीमुळं, आणि तो प्राणी होता लेपर्ड. मेनी ॲनिमल्स, तो जो चिता होता त्याच्यामुळंच ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडेटर टायगर ऑर लेपर्ड नियर बाय, की बरेचसे प्राणी अशा पद्धतीचा जो वाघ असेल, सिंह असेल किंवा चित्ता असेल, तर अशा पद्धतीचे जे प्राणी आहे, जे हिंस्र प्राणी आहे, असे हिंस्र स्वापदे पाहिल्यानंतर अशा पद्धतीचा आवाज करतात. द लंगूर इज मोस्ट रिलायबल when it comes to finding clues about the presence of the apex predator in this jungle, की या ठिकाणी यांचा जो आवाज आहे, या लंगूरचा जो आवाज आहे, तो आवाज फार विश्वसनीय होता हे समजण्यासाठी, की त्या ठिकाणी जंगलामधला जो टॉपमोस्ट प्रिडेटर आहे, जे श्वापद आहे, हिंस्र श्वापद, ते या ठिकाणी आलेलं आहे. द मायटी इल्युझिव्ह लेपर्ड ऑफ अंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर, की त्या ठिकाणी असलेला जो लेपर्ड, जो चित्ता आहे अंबरझऱ्याचा, तो त्याच्या जी डेन आहे, जी गुहा आहे, त्या गुहामधून तो बाहेर आलेला होता. ही वॉज ऑन द प्राऊल, तो शिकारीवर आलेला होता, व त्याचं जे सावज आहे त्या सावजावर तो अत्यंत सावधपणे पाळत ठेवण्याचं काम करत होता. द स्टिलली मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लोक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स, की अत्यंत चोरट्या पावलानं समोर सरकणारी ही जी गोल्ड आणि ब्लॅक, सोनेरी आणि काळ्या रंगाची ठिपके असलेली जी आकृती आहे, ती या लंगुरांनी शोधून काढली होती. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लीजन ऑफ लंगूर्स वेअर गिविंग अलार्म क्लॉक, की या लंगुरांपैकी जे छोटे जे लंगूरसुद्धा होते, हे लंगूरसुद्धा काहीतरी सूचना देण्याचा प्रयत्न करत होते आवाज करून, आणि ते आवाज करत होते चॅक चॅक, आय स्टेड पुट,
स्टे पुट याचा अर्थ होतो एकाच ठिकाणी चिकटून राहणे. मी एकाच ठिकाणी थांबलो. गॉश द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली, की मी तो जो लंगुरांचा लीडर आहे तर त्याचे जे टार्गेट साईट आहे त्याचं जे दृश्य आहे ज्या ठिकाणी तो पाहतो आहे त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळीकडे मी नजर फिरवली. सगळा एरिया मी नजरेनं स्कॅन केला. टूक सम स्टेप्स, काही पावलं घेऊन समोर जात होतो. स्टॉप्ड अगेन, पुन्हा थांबत होतो. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल, या पाऊलवाटेवर पाऊलखुणांवर एक स्कॅट हिअर मीन्स ॲनिमल ड्रॉपिंग्स, या ठिकाणी एका प्राण्यांनी आत्ताच विष्ठा केल्याचं या ठिकाणी याला पाहायला मिळालं. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ओव्हर इट, त्या ठिकाणी निळ्या आणि पर्पल कलरच्या माशा त्यावर घोंगावत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर, की मला खात्री झाली होती की हा जो लेपर्ड आहे, हा जो चिता आहे तो आजूबाजूला आपल्या असावा. द डिस्टंट अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न अँटेलोप वॉज ॲडिंग टू द क्यॉस, आणि दूरवरून येणारे जे अँटेलोप आहे की 4 शिंग जे अँटेलोप आहे, हरणाचा जो प्रकार आहे, त्याचा आवाज या गोंधळात आणखीन भर घालत होता. आय बेअरली वॉकड अराउंड 15 मीटर्स अँड स्टॉप, मी पुन्हा 15 मीटर समोर गेलो आणि थांबलो. आय हॅड ॲपरेंटली एंटर्ड इन द सँक्टरम ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लेपर्ड, मी या लेपर्डच्या सँक्टरम द होली ऑफ होलीज, अ प्लेस रिजन वेअर फ्यू आर अलाउड ॲज द सिक्रेट इम्पॉर्टंट वर्क इज डन, की सँक्टरमचा अर्थ होतो की अशी जागा, असा प्रदेश की ज्या ठिकाणी फक्त काही लोकांना अलाव केलं जातं येण्यासाठी, महत्त्वाचं काम करण्यासाठी. तर अशा ठिकाणी मी आलो होतो. बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल, पण ही जी बिग कॅट म्हणजे कोण, तर लेपर्ड, हा लेपर्ड आता व्हिजिबल नव्हता, तो दिसत नव्हता. इट इज ॲन इल्युझिव्ह ॲनिमल. इल्युझिव्ह या शब्दाचा अर्थ होतो डिफिकल्ट टू फाइंड, कॅच. तर हा अशा पद्धतीचा प्राणी होता की जो दिसायला अवघड होता, तो शोधायला अवघड होता, तो दिसत नव्हता या ठिकाणी. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन, आजूबाजूचं वातावरण मला पुन्हा पुन्हा आठवण करून देत होतं की मी या ठिकाणी एकटा आहे, पुन्हा एकटा पडलो आहे. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेझारी, द फेडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड, की जसं मी पिटेझारी या गावाच्या त्या रस्त्यानं समोर सरकत गेलो त्यावेळेस मला जे फेडिंग अलार्म कॉल्स आहे की जे आता हळूहळू ते आवाज कमी ऐकू येत होते, पण तरीसुद्धा ते या ठिकाणी बॅकग्राऊंडमध्ये ऐकू येत होते. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे, की मी सांगू शकतो. इन्स्टिंक्टिव्हली या शब्दाचा अर्थ दिलेला आहे विदाऊट कॉन्शियस थॉट बाय नॅचरल रिस्पॉन्स, की मी या ठिकाणी सांगू शकतो म्हणतो दॅट द लेपर्ड हॅड मूव्ड अवे, की मला असं वाटलं की तो लेपर्ड त्या ठिकाणून निघून गेला असावा. मीनव्हाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड, की अशाच दरम्यान मला एक मनुष्य माझ्या नजरेस पडला की जो त्याच्या हातात एक त्याने काठी घेतलेली होती. ॲज आय अप्रोच्ड ही अपियर्ड स्पुक्ड ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ लेपर्ड, की जसा मी त्या ठिकाणी पोहोचलो तो फार घाबरलेला दिसला, कारण त्यानेसुद्धा हे अलार्म कॉल, हे आवाज ऐकले होते आणि त्यालाही वाटलं की आता या ठिकाणी चित्ता आहे आणि त्यामुळे तो खूप घाबरलेला होता. वी ग्रीटेड ईच अदर, आम्ही एकमेकांना अभिवादन केलं. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटेझारी, तो पिटेझारीचा राजू इस्कापे होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू लेपर्ड्स
मूव्हमेंट, की तो त्या ठिकाणी काही लॉग्स, लाकडाचे जे ओंडके तुकडे ते जमा करण्यासाठी आला होता. पण जशी त्याने चितेची जी मूव्हमेंट आहे किंवा त्याला त्याचा अंदाज लागला, त्याने माघार घेतली, तो परत फिरला. राजू वॉज अमेज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू अंबरझरा, की राजूला आश्चर्य वाटलं की लेखक ज्या अंबरझऱ्याला नेहमी व्हिजिट करायचे तेही एकटे, त्याबद्दल राजूला आश्चर्यचकित वाटलं. अंबरझरा द हेवन फॉर टायगर्स, लेपर्ड्स अँड स्लॉथ बिअर्स. अंबरझरा हा असा एक परिसर होता की जो वाघ, सिंह, त्यानंतर अस्वल यांच्यासाठी, ज्याला संरक्षण म्हणतो आपण किंवा अभयारण्य होतं, तर हा परिसर होता अंबरझरा. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. त्या कुसुम ट्रीच्या खाली, कुसुमच्या झाडाखाली ते थोडेसे बसले, थांबले आणि थोडा ब्रेक घेतला. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स. दोघांनाही आता आरामदायक वाटलं होतं. नाऊ वी वेअर 4 आईज, की या ठिकाणी लेखक म्हणते की आमच्याकडे आता 4 डोळे होते. 4 हँड्स, 4 हात होते. म्हणजे 2 डोळे यांचे, 2 डोळे लेखकाचे, 2 हात राजूचे आणि 2 हात लेखकाचे, असे 4 हात होते. आणि विथ अ स्टिक, त्यासोबत एक स्टिकसुद्धा त्यांच्याकडे होती. देन वी बोथ रिझ्युम्ड अवर वॉकिंग टूर. पुन्हा त्यांनी आपल्या वॉकिंग टूरला, समोरच्या प्रवासाला सुरुवात केली. देअर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आऊट द मेन ट्रेल. मुख्य रस्त्याच्या मधातच एक दुसरा छोटासा रस्ता होता. त्याच्यामुळंच तो मुख्य रस्ता आता तो म्हणजे विसरल्यासारखा किंवा कन्फ्यूज करणारा ते रोड होता त्या ठिकाणी. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. की राजू उजवीकडे वळून लेखकाला म्हणतो की मी या रस्त्यानं जातो, तुम्ही सरळ जा. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल आय क्लाइम्ड अ फॅमिलियर हिलकॉक. मी समोर सरळ चालत राहिलो जोपर्यंत मी एका छोट्या टेकडीवर चढलो नाही. जी ओळखीची टेकडी वाटत होती त्या टेकडीवर ते चढले. आय क्रॉस द सिमेंट पिलर अँड स्टोन्स स्टॅक्ड बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ फॉरेस्ट कंपार्टमेंट. की फॉरेस्ट कंपार्टमेंटची बाउंड्री दर्शवण्यासाठी, त्याची खूण दर्शवण्यासाठी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारा टाकण्यात आलेले सिमेंटचे काही पिल्लर आणि दगडं पार करून लेखक पलीकडे गेला. टूक अनादर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. की ती टेकडी चढल्यानंतर, टेकडी तो उतरला आणि उतरल्यानंतर त्यानं दुसरा रस्ता पकडला. वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लिव्ज. की तिथून जाताना त्याला एक सुंदर महुआचं झाड दिसलं, ज्या ठिकाणी रेडिश ब्राऊन, लालसर तपकिरी रंगाचे जे पानं आहेत ते त्याला त्या ठिकाणी दिसले. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन्ड व्हेरी वेल. आणि त्या झाडाखालचं जे ग्राउंड होतं, जे मैदान होतं, ते खूप छानरित्या स्वच्छ करण्यात आलं होतं. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड इन माय माइंड. की माझ्या डोक्यात एक विचार आला, एक विचार फ्लॅश केला माझ्या डोक्यात. आय हॅड लॉस्ट माय वे. मी माझा रस्ता चुकलो होतो. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनादर डस्की ट्रेल. आणि त्यानंतर मला दुसरा एक रस्ता सापडला. हेस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. की मी घाईघाईने तो रस्ता पकडला आणि तो रस्ता मला एका छोट्याशा त्या टेकड्यांमधून एक छोटेसे गलीसारखा जो रस्ता आहे तो समोर जाऊन एका मोकळ्या मैदानात उघडत होता. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डेसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. तो जो एरिया होता, ते जे क्षेत्र होतं, ते क्षेत्र छोट्या छोट्या टेकड्यांनी सराउंड केलेलं होतं, त्यांनी ते व्यापलेलं होतं. ऑफ ड्राय डेसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. या ठिकाणी डेसिडियस या शब्दाचा अर्थ दिलेला आहे हॅविंग ट्रीज दॅट शेड लिव्ज इन द ड्राय सीझन. की जे पानझडी वृक्ष आहे, पानझडी वृक्षाच्या प्रदेश असलेलं ते जंगल असलेलं, त्या टेकड्या असलेला जो प्रदेश होता,
that is called deciduous tropical forest. I turned back टू स्पॉट द सन. मी मागे वळालो आणि सूर्याचा शोध घ्यायला लागलो. नाव द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट. त्यानंतर जे भौगोलिक जे जिओग्राफिकल वेस्ट, या ठिकाणी जिओग्राफिकल वेस्ट म्हणजे जे पश्चिम दिशा आहे, दॅट वॉज सेट म्हणजे सनसेटचा टाईम होता. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. आणि आता त्या ठिकाणी जे जे संध्याकाळचा जो रस्ता होता, जो अंधारा रस्ता होता, तो आता नाहीसा झाला होता. गुड हेवन्स, आय वॉज लॉस्ट. की अरे मी तर आता हरवलो, कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल. मी या जंगलात आता पुरेपूर हरवलेलो आहे. दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. आणि अशा समयी हरवलो की ज्या वेळेस म्हणजे हा जो टाईम आहे, हा ड्रेडफुल, हा भीतीदायक ही वेळ आहे. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लीटिंग रनर. की एखाद्या धावणाऱ्या रनरसारखं, जो रनर जो जोरात धावतो तशा पद्धतीनं हा जो सूर्य आहे, हा सूर्य सूर्यास्ताला चालला होता. सोक्ड इन माय स्वेट आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट. की मी घामाने लदबदलेलो होतो आणि मला असं वाटलं की माझं मन समजेल किंवा मला जेवढं वाटेल तेवढ्या जोरात मी या ठिकाणी ओरडावं. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साऊंड इन दिस विल्डरनेस. पण या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये, या निर्जन ठिकाणी माझा आवाज ऐकणारा कोणताही आत्मा त्या ठिकाणी नव्हता, कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी नव्हती. आय हॅड 2 बॅग्स विथ मी. माझ्यासोबत 2 बॅग होत्या. द शबनम बॅग हॅविंग द कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग्स यूज्ड इन विलेजेस टू कॅरी टिफिन. आणि एक शबनम बॅग होती की ज्या शबनम बॅगमध्ये माझा कॅमेरा होता. आणि दुसरी एक बॅग होती रंगीत, जी घरच्या घरी घरगुती बनवलेली होती, हँडमेड बॅग होती की ज्या ठिकाणी गावाकडे त्याचा आपला टिफिन बाळगला जातो, टिफिन त्यात सोबत घेऊन गेला जातो. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ. त्या टिफिनमध्ये अजूनही काही अन्न होतं, काही जेवण होतं. बट आय डिडंट फील लाईक हॅविंग इट. पण मला ते खावंसं वाटलं नाही. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज, द भूप भूप साऊंड ऑफ कोकुल बर्ड अँड सॉन्ग ऑफ रॉबिन बर्ड ऑल अपियर्ड एलियन टू मी. की त्या ठिकाणी असलेल्या बॉक्सवूड ट्रीचा जो बहर आहे, त्यानंतर कोकुल पक्ष्याचा जो भूप आवाज आहे, रॉबिन पक्ष्याचं गाणं आहे, हे सगळं मला आता एलियन वाटत होतं. आय वॉज मोर दॅन ॲन आवर अँड आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर अ सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सेक्युअर्ड. की मी त्या ठिकाणी एका तासापेक्षा जास्त होतो आणि मला अजूनही असं वाटत होतं की एखादं झाड शोधावं, एक चांगलं झाड शोधावं की ज्याच्यावर मी चढून स्वतःला सुरक्षित करू शकेन. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट माय माइंड वॉज टेलिंग मी. माझं मन मला नेहमी वारंवार सांगत होतं की तू जो रस्ता विसरलेला आहेस, त्या रस्त्यावर तू पुन्हा जा, असं माझं मन मला वारंवार सांगत होतं. बट देअर वेअर नो सिग्नल्स ऑफ ट्रेल, नो सायन्स ऑफ ट्रेल. पण त्या ठिकाणी त्या ज्या पाऊल खुणा होत्या किंवा पाऊल वाट होती, त्याच्या कोणत्याही खुणा त्या ठिकाणी दिसत नव्हत्या. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. आणि माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता टेकडीवर किंवा त्या छोट्याशा टेकडीवर जाण्याशिवाय. देअर वेअर मोर हिलॉक्स अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग. की त्या ठिकाणी बऱ्याचशा टेकड्या होत्या आणि मी ज्या ठिकाणी उभा होतो त्याच्या आजूबाजूलासुद्धा बऱ्याचशा टेकड्या होत्या. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग्ज ऑफ स्लॉथ बिअर. की मी ज्या ठिकाणी उभा होतो त्याच्या माझ्या पायाजवळ स्लॉथ बिअरची वाळलेली विष्ठा होती. द स्लॉथ बिअर ऑफ अंबरझरा मस्ट बी इन ओपन स्निपिंग फॉर फूड. की मला असं वाटलं की त्या ठिकाणी अंबरझऱ्याचे जे स्लॉथ बिअर आहेत ते आपल्या जेवणाचा शोध घेत आहेत. आय कॉशन मायसेल्फ. मी स्वतःला सावध केलं. थिंकिंग ऑफ ॲव्हर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी आय मेड अ मूव्ह. आणि सगळ्या
गोष्टींना बाजूला सारून मी समोर सरकलो, पुढे निघालो. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड, की ज्या टेकडीवर मी चढलो होतो तिथून मी खाली वळालो. खूप जोरजोरात मी तिकडून आणि खूप घाईने आणि एक्साइटेडली मी तिथून मोठ्या स्पीडनं खाली निघालो. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ, की माझ्या उजव्या हाताला पश्चिम बाजू होती. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर, आणि आता माझे केससुद्धा ओले झालेले होते आणि या केसांमधून संध्याकाळची जी हवा आहे ती हवा या ठिकाणी पास होत होती. माझ्या केसांना ती संध्याकाळची जी झुळूक आहे ती लागत होती हवेची. माय स्टमक वॉज एकिंग. माझं पोट आता या ठिकाणी दुखत होतं. आय केप्ट वॉकिंग इन होप. तरीसुद्धा मी एक आशा मनात धरून समोर चालत होतो. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स आय फाउंड अ ब्राईट रेड सॉईल ट्रेल. आणि 50 पावलं समोर चालल्यानंतर मला लाल मातीचे एक रस्ता त्या ठिकाणी दिसला. आय फाउंड माय सिल्वर लाईनिंग ऑन धिस ट्रेल. आणि या ठिकाणी आता आय फाउंड माय सिल्वर लाईनिंग म्हणजे मला एक आशेचा किरण मिळाला या रस्त्यावर. सिल्वर लाईनिंग हा शब्द दिला की सिल्वर लाईनिंग हा शब्द आपल्याला एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लाईनिंग असं आपण ही एक जी म्हण ऐकतो ना त्या ठिकाणी आपण हा शब्द असा ऐकलेला आहे. सिल्वर लाईनिंग म्हणजे काहीच ना काही आशा असते असं समजलं जातं या ठिकाणी. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल, की या रस्त्यावर सायकलीच्या ज्या खुणा आहेत त्यांच्या चाकाच्या ज्या खुणा आहेत त्या दिसत होत्या. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी, की माझ्यासाठी खूप चांगलं होतं हे. देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय, की आजूबाजूला गाव असावं. आय रिअश्युअर्ड माय सेल्फ. मी स्वतःची खात्री करून घेतली की आजूबाजूला कोणतरी गाव आहे. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. हाऊ फार इज द विलेज. बरेचसे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले की गाव किती दूर असेल, अँड वेअर कुठे असेल, इन विच डायरेक्शन कोणत्या दिशेने ते गाव असेल. आय क्लाइम्ड वन मोर हिलॉक अँड ट्राय टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. मी पुन्हा एक टेकडी चढलो आणि त्या ठिकाणून की लोकवस्तीचा एक अंदाज घेतला. माय लेग्स वेअर ट्रेम्बलिंग. माझे पाय हलायला लागले. ॲज आय रीच द टॉप ऑफ द हिल, की जसा मी या टेकडीवर चढलो माझे पाय हलायला लागले. आय जम्प्ड विथ जॉय. मी खूप आनंदाने उडी मारली. आय हर्ड द साऊंड्स ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर. आणि मग मी लाऊडस्पीकरवर लोक जे बोलत होते त्याचा आवाज ऐकला. इन अ जिफी आय रॅन डाऊन द हिल. अत्यंत आनंदानं, उत्साहानं आणि मोकळ्या निश्वासानं मी त्या टेकडीवरून खाली निघालो. टुवर्ड द साऊंड विथ फुल विगर. त्या आवाजाकडे मी अत्यंत जोमाने समोर जात होतो. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. मी घसरलो आणि खाली पडलो. सॉ ड्रॉपिंग्ज ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय. आणि त्या ठिकाणी असलेल्या ब्ल्यू बुल्सची जी विष्ठा आहे ती पाहिली. स्ट्रगल्ड, स्टूड अप अँड डिसाइडेड विथ डिरेक्शन टू मूव्ह ऑन. पुन्हा संघर्ष करत, पडत, झडत मी पुन्हा तिकडे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आणि समोर निघालो. द सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन वेअर व्हिजिबल. आणि त्या ठिकाणी मानवी वस्तीच्या खुणा दिसत होत्या. द टायनी स्लीपी विलेज ऑफ पिटेझारी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. आणि त्या हिरव्या जंगलामधून एक छोटंसं गाव ज्याचं नाव आहे पिटेझारी ते या ठिकाणी दिसत होतं. द लँटर्न ऑफ राजीराम भलावीज फार्म, की राजीराम भलावीजचं जे शेत आहे त्यामधील कंदील दिसत होते. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भलावीज मॅरेज. केशव भलावीच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर त्याला ऐकू येत होता. ऑल वेअर क्लिअर साईट. सगळं काही त्याला स्पष्ट दिसत होतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुईहुडाकी. टर्न लेफ्ट टू स्पॉट द विलेज. तो
डावीकडे वळाला आणि त्याला ते गाव दिसले, विलेज लेक दिसले, ते गावातलं ते तळं. आणि त्याच्यानंतर जी ओळखीची त्याची जी टेकडी होती सुई हो डाकी, तीसुद्धा त्याला या ठिकाणी दिसलेली आहे. द डॉग बार टू वेलकम मी टू द विलेज. आणि मी गावात गेल्यानंतर एका कुत्र्यानं भुंकून माझं स्वागत केलं. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक बाथ. आणि पहिली गोष्ट मी इथे आल्यानंतर, गावात आल्यानंतर जी केली असेल तर ती मी आंघोळ केली. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन अ बीट. आणि ते जे पार्ट अँड पार्ट माझ्या शरीराचा हालत होता ते हालणं कमी झालं. द स्टमक ॲक स्टार्टेड अगेन. पुन्हा माझं पोट दुखायला लागलं. एट टू द फुल अँड देन स्लम्ड ऑन द कॉट. नुसतं पोटभर जेवलो आणि त्यानंतर कॉटवर बाजेवर आडवा झालो. लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. आणि तिथून मी आडवा झाल्याबरोबर आकाशात ताऱ्यांकडं, चांदण्यांकडं पाहत होतो. आय स्पोक टू माय सेल्फ. मी स्वतःला बोलत होतो. देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल व्हेअर वी कॅन गेट लॉस्ट. अजूनही असे जंगल आहेत की ज्या ठिकाणी आपण स्वतःला हरवू शकतो. इजंट दिस अवर गुड लक. हे आपल्यासाठी गुड लक नाही का? म्हणजे या परिच्छेदाच्या, या उतार्याच्या शेवटी लेखकानं आपल्यासाठी एक प्रश्न निर्माण केला की आजही आपल्यासाठी जंगल आहेत ज्या ठिकाणी आपण स्वतःला हरवू शकतो, एक आनंद घेऊ शकतो. हा एक चांगला संदेश जंगल संवर्धनाचा या ठिकाणी लेखकांनी दिलेला आहे. टेकन फ्रॉम सखा नागझिरा बाय किरण पुरंदरे. हा पॅरेग्राफच्या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे सखा नागझिरा, किरण पुरंदरे यांनी लिहिलेलं. खूपच छान, खूपच सेन्सिटिव्ह आणि खूपच ज्याला आपण म्हणू शकतो की नॅचरलिस्टिक अशा पद्धतीचं लिखाण किरण पुरंदरे यांनी केलेलं आहे. हा पाठ वाचताना किंवा त्याचं एक्सप्लेनेशन करताना मला असं वाटत होतं की किरण पुरंदरे हे जंगलात नसून मीच जणू काही त्या जंगलामध्ये हरवलेलं आहे. हे वाचताना तुम्हालासुद्धा अशा पद्धतीची जी एक संकल्पना आहे किंवा एक इमॅजिनेशन तुमच्या मनातसुद्धा येईल. मित्रांनो, हा होता या पाठाचा पार्ट 1. आता पार्ट 2, कारण व्हिडिओ अगोदरच खूप लेंदी झालेला आहे, तर पार्ट 2 आपण याच्या दुसऱ्या पार्टमध्ये पाहू. यानंतरचा येणारा जो व्हिडिओ आहे त्या पार्टमध्ये आपण याचा पार्ट 2 पाहू. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रहो या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटन क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बी हॅप्पी, एन्जॉय युअर लाईफ.